महिलांची त्यातही अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, त्यांची सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज या गुन्ह्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी दिली आहे। मावळते आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून त्यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। जयजित सिंग यांची राज्याच्या लाचलुचपत विरोधी पथकात महासंचालक म्हणून बदली झाली होती। त्यांच्या जागी आता राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त महासंचालक डोंगरे यांची 25वे आयुक्त म्हणून ठाणे शहर आयुक्तालयात बदली झाली आहे। आज दुपारी त्यांनी जयजित सिंग यांच्याकडून भेट घेतली। ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा अशी ओळख असल्यानं ठाण्यात तसं काम मोठं आहे। ठाण्यात तसं चॅलेंजिंग टास्क आहे। आता ही जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती आम्ही घेतली आहे। भौगोलिक रचना, सांस्कृतिकदृष्ट्या ठाणे एक सुंदर शहर आहे। ठाणेकरही समजूतदार आहेत। येत्या 2-3 दिवसात कामाचा आढावा घेतला जाईल। ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी यांची आधी माहिती घेऊन त्यावर भाष्य करणं योग्य राहील। विकासासाठी ठाण्याची ओळख आहे। पूर्वीच्या तुलनेत आता या ठिकाणी खूप विकास झाला आहे। ठाण्यात वाहतुकीची समस्या आहे, पण त्यावर मार्ग काढता येईल। त्याआधी ठाण्यात काम केलंय, त्याचाही चांगल्या प्रकारे खूप उपयोग होईल। महिला सुरक्षा, वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्ज यावर खास नजर ठेवणार आहे। पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घरांबाबतही विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं। नेहमीच पोलिसांची एक चॅलेंजिंग टास्क असाइनमेंट राहिलेली आहे। ठाण्याची विशिष्ट असलेली भौगोलिक रचना, सामाजिक आणि सांस्कृतिक वेगवेगळे संदर्भ ठाण्यामध्ये आहे। त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांचा हा जिल्हा आहे, त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे। पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल याबद्दल मला खात्री आहे। ठाण्याचा अनुभव या आधीचा आपला आहे, तो किती कामाला येऊ शकतो? नक्कीच कामाला येईल। तर आपल्यापैकी 90% लोकांना मी अगोदर बसलोच ओळखतो। सीपी होता, जॉईंट सीपी झाला, आता सीपी झाल्यानंतर तुम्हाला ठाण्यात कसं वाटतंय? ठाणे चांगलंच आहे आणि म्हणजे ठाणेकर खूप काय म्हणता येईल, खूप समजूतदार आणि चांगले लोक आहेत। पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत, त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढता येईल असा मला विश्वास आहे। गुन्हेगारी क्षेत्रासाठी अनेक पोलीस काम करत आहेत, अनेक विषयावरती कारवाई सुरू आहे। कसं बघतात याकडे, तुमचा देखील कसं असणार आहे? आता काही मिनिटांपूर्वीच मी चार्ज घेतला आहे, त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणं उचित ठरणार नाही। परंतु त्यानंतर 1-2 दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रांचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती हे बघून पुढच्या दिवशी आपलं पूर्वीचा अनुभव आहे टोटल हा मामल्यामध्ये लोकांचं हे पूर्वीचा अनुभव